पुणे नगर महामार्गावर बाघोली, चंदननगर, खराडी, लोणीकंद परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असते। त्याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र पाहणी करत यावेळी वाहतूक कोंडीची कारणे, वाहतूक कोंडीचे प्रमुख ठिकाणे तसेच यावरती कायमस्वरूपी मार्ग काढण्याबाबत उपाययोजनांवरती चर्चा करण्यात आली। याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। काम करू शकतो आपल्याला हा रस्ता शेवूरकडे जातो ना, शेवूरकडे इकडून थोडा असं पूर्ण बोलू ना या वायरी अशा तर 60-70 फूट असेल बरं का, थोडं जास्त असेल। माझं म्हणजे एक काम करायला किती वेळ लागेल साहेब, रात्रीनं करायचं म्हटलं काय पाईप टाकायचं, पाईप मध्ये केबल आणायचं बाहेर। किती वेळाचं काम आहे? हा, एक अर्धी रात्रच आहे आणि परवानगी किती आहे? मध्ये आम्ही प्रस्ताव दिला होता या पाशाला जो शेवटचा रस्ता आहे तो स्लोप आहे, स्लोपवरनं उजवीकडे वळतो, म्हणजे जास्ती गाड्या इथून नगर साईडला वळतात, काही गाड्या डावीकडे पुण्याला पण वळतात। तर तो चढ आणि राईट याच्यामध्ये गाड्या स्टॉपर होतात। तर त्याच्यासाठी थोडा रस्ता जो मेन रोडचा रस्ता आहे त्या लेवलला साधारण 50-60 मीटर घेऊन मग स्लोप दिला तर बरं होईल, किंवा मग नॅशनल हायवे तुमच्याकडे नसेल तर तो अप्रोच रोड तुमच्याकडे असेल, मेन रोड तुमच्याकडे नाही। तर अप्रोच रोड जो आहे तो साधारण 50-60 मीटर तुम्हाला एका लेवलला घेऊन मग खाली स्लोप द्यायला पाहिजे, तरच राईट टर्न करणाऱ्या गाड्या पलटणार नाही। आम्ही आहे ना तुम्हाला, आपण प्लॅन करा, आम्ही मदत करतो। आमची आहे तिथे सांगते आठवड्यात घ्या, लगेच काही नाही, माझ्याकडची बाकी कामं थांबतो, तुम्ही मागं लागा सगळेजण 7-8 अर्धा दिवसात ते बाकीचे प्रश्न जे अतिक्रमणचं वाईडनिंगचा आहे तो विषय वेगळा आहे, ते करणार